हाय फ्रेंड, माझं नाव राजदूत वडकर. पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. खूप दिवसानंतर आपण हा ब्लॉग बनवतो आहे. तर आत्ता आपण आहोत ते अलिबागमध्ये. माझ्या मागे बघू शकता तुम्ही कनकेश्वर मंदिर जे आहे ते आता आपण पाहायला चाललो आहे. आता आता हे माझ्या मागे प्रवेशद्वार आहे. तिथून आता आपण प्रवेश करणार आहोत आतमध्ये मंदिर पाहण्यासाठी. चला तर मग मंदिर बघूया. अलिबागपासून सुमारे 13 किलोमीटर अंतरावरती श्री कनकेश्वर एक प्राचीन स्वयंभू शिवस्थान आहे. मापगाव येथील डोंगरावर निसर्गरम्य ठिकाणी हे पवित्र शंकराचे देवस्थान आहे. जवळजवळ 750 पायऱ्या चढून मंदिरात जावे लागते. थोडीशी विश्रांती घेऊन पुन्हा आपण चालायला सुरुवात केलेली आहे. जवळजवळ 1 तास आपल्याला इथे लागणार आहे मंदिरात पोहोचण्यासाठी. वाटेमध्ये आपल्याला छोटी छोटी अशी दुकाने दिसतात. तिथून तुम्ही पाण्याची बॉटल, लिंबू सरबत, थंड काकडी, कोकम सरबत घेऊ शकता. पायऱ्या चढायला सुरुवात केल्यापासून आता जवळजवळ अर्धा तास झाला आहे. अजून जवळजवळ आपल्याला अर्धा तास चालायचं आहे. जवळजवळ 1 तासाचं हे अंतर आहे आणि तुम्ही ते बघू शकता. अशा प्रकारचे पायऱ्या इथे आहेत. खूप लांब लांब अशा पायऱ्या आहेत आणि दम पण भरपूर लागलेला आहे. माझ्यावर इथे प्रशांत पण आहे. आम्ही सकाळी 6:30ला मुंबईवरून निघालो आणि गेटवेवरून फेरी बोटने आम्ही मांडवापर्यंत आलो. तिथून नंतर मग आम्ही या कनकेश्वर मंदिराच्या पायथ्याशी आलो. आपल्याला इथे येईपर्यंत 9 वाजले आणि 9 वाजल्यापासून आपण 9:30पर्यंत आता हे आपण चालतो आहोत. जो अर्धा तास झाला. चला तर मग अजून अर्धा तास आपल्याला चालायचं आहे पुढे. थोडीशी विश्रांती घेऊन आणि आपले प्रशांत आता शूट करत आहेत. चला, भरपूर दम लागलेला आहे आपल्याला. आज जवळजवळ 10 मिनटं राहिली आपल्याला कनकेश्वर मंदिरमध्ये पोचण्यासाठी. असं काही इथल्या लोकांनी आपल्याला माहिती दिलेली आहे. त्याप्रमाणे आम्ही पुन्हा एकदा जोशमध्ये चालायला सुरुवात केलेली आहे. इथे तुम्ही पाहू शकता. इथून आता स्लोप चालू झालेला आहे. पायऱ्या दिसत नाही पण एक स्लोप आहे जिथून तुम्ही 10 मिनटात पोचू शकता. सरळ एकदम तुम्हाला चालत जायचं. इथून बाजूला सर्व झाडं आहेत, हिरवी हिरवी.
हे दोन मित्र बसले तिथे आणि इकडे बघू शकता सर्व ठिकाणी बसून बघतायत. भरपूर मंकी ते पाहायला मिळतात. माझ्या मागे तुम्ही बघू शकता प्रवेशद्वार, जे आपण ज्यावेळी हे पायऱ्या चढायला लागलो सुरुवात केली त्यावेळी ते पण आपण असे प्रवेशद्वार पाहिलं होतं. हे दुसरं प्रवेशद्वार आहे जिथून आपण मंदिराजवळ आल्याचा अंदाज आपल्याला येतो आहे आणि थोडं बरं पण वाटतं आहे कारण जवळपास आपण मंदिराजवळ आलेलो आहोत. चला तर मग मंदिरामध्ये आता थोड्या वेळात प्रवेश करू. प्रवेशद्वारातून जसे आपण आतमध्ये प्रवेश करतो त्याच्या उजव्या बाजूला आपल्याला एक कुंड पाहायला मिळतं आहे. पाण्याचं कुंड आहे. कुंडाच्या चारी बाजून आपल्याला कुंडामध्ये प्रवेश करण्यासाठी ते पायऱ्या दिसत आहेत. ओम नमः शिवाय. फायनली आपण मंदिराजवळ पोहोचलो आहोत. आता आपण मंदिराच्या आतमध्ये प्रवेश करणार आहोत. चला तर मग मंदिराच्या आतमध्ये जाऊया. एका आख्यायिकेनुसार कनकासूर नावाच्या राक्षसाने येथे महादेवाचे उग्र तप केला आणि वर म्हणून त्याच्याशी द्वंद्व करण्याची संधी मागितली. हे द्वंद्व अनिर्णित राहिले. प्रसन्न झालेल्या शंकराने कनकासुराला त्याला उद्धार करणारा वर मागण्यास सांगितला. त्याप्रमाणे या राक्षसाने डोंगरावर शंकर आणि कनकासूर या दोघांचंही वास्तव्य असावे असा वर मागितला. शंकराने राक्षसाला पालथे पडण्यास सांगितले व त्याच्या पाठीवर यज्ञ केला. त्या यज्ञात कनकासूर भस्मसात होऊन त्यास मुक्ती मिळाली व हे स्थान कनकेश्वर म्हणून प्रसिद्ध झाले. कार्तिकातील त्रिपुरी पौर्णिमा आणि माघ महिन्यातील महाशिवरात्रीच्या दिवशी कनकेश्वर मंदिरामध्ये मोठा उत्सव साजरा केला जातो.
फायनली आपलं खूप छान असं दर्शन झालेलं आहे कनकेश्वराचं. आणि जर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला जर नवीन असाल तर